गोलंदाजीसाठी उमर खान इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. जोडीला पुण्याच्या महेश नानगुडे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर मागील 2 वर्षात. तेच महेश नानगुडे या जट आयकॉन म्हणून या टीमचे खेळतात. तर गोलंदाजीसाठी एक युवा परंतु प्रचंड प्रतिभा असणारा गोलंदाज आर्यन भोईर. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर खोलवर टप्प्याचा गोलंदाजांच्या दिशेने फक्त ढकललाय. रन नाही मिळणार. डॉट बॉलने सुरुवात केली आहे आर्यन यांनी. या 7 ओव्हर महत्त्वाच्या असणार आहे. एक गोष्ट चांगली आहे, तुम्हाला पुरेपूर संधी आहे. मॅचमधील चढ उतार पाहायला मिळतात ज्यावेळेला षटकं जास्त असतात आणि इकडे 7-7 ओव्हरच्या या मॅचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला संधी आहे. बिग हिट. पुलचा बादशाह आहे उमर खान. पुल सम्राट उमर खान यांच्या बॅटमधून येतोय जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. पहिल्या मॅच नंतर उमर खानने स्वतःला प्रमोट केलं आणि कॅप्टन आहे तर नक्कीच असे फटके येतील. चांगला फटका. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, जसा आतमध्ये वळला ऑफ कटर तसाच बॉलला फेकून दिलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. यशपाल माळी मॅजिक बॉक्स आहे तिथे मारलेला हा षटकार आहे. उमर खान चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पहा टप्पा लगेच बदलला एका मोठ्या फटक्यानंतर आणि चांगलं परिवर्तन टप्प्यामध्ये देखील आणि वाईड यॉर्कर गतीमध्ये देखील. आर्यन भोईर आणि हा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. वडिलोपार्जित तो वारसा पुढे चालवतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगला गोलंदाज आहे आर्यन. आणि मागच्या 1-2 हंगामामध्ये चर्चेतलं नाव आहे या भिवंडी क्रिकेटमध्ये आर्यन भोईर. आर्यन लोअर फुल टॉस त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे आशिष आहेत, बॉलला अडवतायत. रन 1 तिकडे मिळणार आहे. सकाळपासून खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. म्हणजे अगदी जर पाहिलं तर एका मॅचचा अपवाद वगळला तर पहिल्या डावामध्ये 100च्या पुढे धावसंख्या 3 मॅचमध्ये जाताना पाहायला मिळाली. आणि त्याच्यामुळे आज प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. चांगल्या टीम पाहायला मिळाल्या, चांगले खेळाडू पाहायला मिळालेले आहेत आणि हे चांगलं दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. उद्यासुद्धा ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्यासुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून मॅचेसला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे आपण प्रेक्षक आहो, आपण देखील सज्ज राहा या क्रिकेटच्या मेजवानीसाठी. महेश नानगुडे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. मागील पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवला होता महेश नानगुडे यांनी मुंबईमध्ये येऊन. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका. नजाकत होती महेशच्या या फटक्यामध्ये. फलंदाजीचा मूळशी पॅटर्न, चौकार. मागच्या 1-2 मॅच मध्ये महेश नानगुडेच्या पॅटमधून त्या धावा पाहिजे तशा आलेल्या नाहीये. सुरुवात मिळाली परंतु त्या धावा करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं. परंतु यावेळेला खूप चांगला बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका त्याने सजवला आणि गॅपमध्ये फटका सजवलाय. 4 धावा वसूल केल्यात. मागच्या पायावर थोडासा हवेत दिसला आणि 4 धावा त्याच्या पॅटमधून. आणखीन एक कमबॅक. पुन्हा चांगला बॉल. दुसऱ्यांदा असं झालंय. कमबॅक लाजबाब केलंय. चांगला टप्पा आणि चांगला वेग सुद्धा. डॉट बॉल. पहिली ओव्हर संपते बिनबाद 11. आणि चर्चा तीच आहे की महेशचे सध्या तरी पाय चालताना दिसलेले नाहीयेत या संपूर्ण आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. आणि हा खेळाडू असा आहे की ज्या वेळेला त्याचे पाय चालतात, हात चालतात, त्यावेळेला मात्र धावा आणि धावांचा रतीब रचतो. परंतु सध्या तरी तो अडकळत खेळताना दिसतो. एक चौकार मारला, त्याच्यानंतर कमबॅक. आर्यनचं पहिलं षटक संपलंय. नेल्सन आकडा स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा सध्या फलकावर लागल्यात. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुणकाई शीतलाई विटावा म्हणजेच अर्जुन कांदारे फाउंडेशनच्या खात्यात. अजूनही 6 षटकं बाकी आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मॅच चांगली होणार आहे आणि या दोन्ही टीम सातत्याने क्रिकेट देखील खेळत आहेत. नवनवीन खेळाडूंना प्रमोट देखील करतायत. हेही विसरून चालणार नाही आहे, कारण नवीन खेळाडूंना संधी द्यायची ही काही सोपी गोष्ट नाही आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. पंकज पाटील पालन बॉलिंगसाठी उमर खान यांच्या विरुद्ध. ऑप्टमच्या बाहेर थोडंसं बाहेर हटून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात केली पालनने. आणि पंकजने पहिल्या मॅच पासून वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे उंच पुरासा गोलंदाज आहे. यॉर्कर खूप चांगले टाकतो आणि आपल्या भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये म्हटलं तर पेटीत खूप चांगले बॉल टाकतो आणि ते दिसतंय त्याच्या गोलंदाजीमध्ये. गती कमी केली होती, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा. यस, उमरच्या बॅट मधून सिक्सर येतोय. थोडासा पुढे त्याचा फायदा घेतला. हवा चालते त्या बाजूला, हवा आहे त्या बाजूला आणि बरोबर फक्त टायमिंगच्या जोरावर हवे बरोबर फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर केला. मनगटोत्तम फटका इथे सजवला आणि बरोबर हवाई यात्रा घडून आणली. बिना तिकीट या बॉलची थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगटी फटका इथे सजवत असताना उमर खान. एक प्लॅनिंग करून उमर दाखल झालेले आहेत या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग होते.
यावेळेला लोअर फुलटॉस बॉल त्याला कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे मिळेल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. निखिल जाधव तिकडे पोहोचतायत. एकच रन मिळेल. उमरला माहिती होतं परत एक वेळा वाईड यॉर्करसाठी जाईल आणि त्याचमुळे पहिलेच आउटसाइड ऑफ स्टंप बॅटिंग करण्यासाठी तो सज्ज झाला होता आणि तिथून बॉलला कव्हर्सला खेळलाय. आता फलंदाजीसाठी महेश येईल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकून झाले. 3 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. टीमची धावसंख्या 18 आहे. 18 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ पंकज. महेशसाठी वाह, यॉर्कर तर अस्त्र आहे पंकज यांचा. आणि काय टाकलाय बॉल प्रचंड वेगात. फुटवर्क परत एक वेळा टेंटेटिव्ह राहिले आणि हीच चर्चा आहे की बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल, परंतु असे भन्नाट यॉर्कर असतील तर तुम्हाला ते डिग आउट करणं देखील गरजेचं आहे. परंतु हेच इथे करता आलेलं नाहीये. टो क्रशिंग यॉर्कर बॅटच्या टोच्या दिशेने बॉल टाकलेला पाहायला मिळाला पंकज कडून. आता ऑप्टमच्या बाहेर टप्पा थोडासा मागे घेतला. वेग आणखी वाढवण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केलेली आहे. यस, बॅटरने केलेली आहे. वाईट आहे की नाही याकरता. बॅटिंग टीम डीआरएस ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला होता फेअर डिलिव्हरी. आणि पाहूया आता टीव्ही अंपायर काय निर्णय देतात. आणि हे होणारच होतं कारण याच्या अगोदरचा वाईड यॉर्कर त्याच्यानंतर कटर. व्हेरिएशन आहे पंकजकडे, तो अनुभव आहे पंकजकडे. आणि खूप चांगला कटर. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. एकच रिव्ह्यू आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. महेश नांदगुडे, क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा चांगला बॉल समोरच्या दिशेने. आणि पुन्हा एक धाव तिकडे मिळणार आहे. संधी देत नाहीयेत हात खोलण्याची. चांगली गोलंदाजी होते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती तुमची फुटवर्क. आणि तेच आणि त्याची कमतरता सध्या तरी महेशच्या बॅटिंग मध्ये दिसली आहे. 5 बॉलमध्ये 5 धावा त्याने केल्यात आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये देखील एक चौकार त्याने मारलेला आहे. आणि त्याच्यानंतर काही डॉट बॉल त्याच्या विरुद्ध आलेत. आणि त्याच्यामुळे याच गोष्टी जे कच्चे दुवे असतात ते लवकर ओळखले जातात, हेरले जातात. मग तुम्ही IPL पहा, अनालिसिस्ट, व्हिडिओ अनालिसिसचा जमाना आहे. आणि त्याचमुळे जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला थोडंसं वेगळं करणं गरजेचं आहे. आणि वेगळं काय करायचंय तर फुटवर्क चांगलं दाखवणं गरजेचं. आणि महेश सध्या स्वतःशी बोलतोय. आणि स्वतःशी ज्यावेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला आपसुकच तुमच्या बॅटमधून नंतर धावा येतात. आणि तो प्रयत्न नक्कीच या ओव्हरमध्ये महेश करताना दिसेल का, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पुढचे 6 बॉल देतील. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी समोर आहे महेश नांदगुडे. थोडंसं नियंत्रण आहे 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 19 धावा धाव फलकावर. महेशसाठी थोडंसं दूरवरून महेश याही वेळेला खेळताना पाहायला मिळाले. थोडंसं चाचपडत आहेत परंतु कमबॅक करावं लागेल. महेश यांना सुद्धा ती प्रतिभा, ते टॅलेंट आहे. आणि म्हणूनच टीमचे आयकॉन सुद्धा आहेत. आर्यन भोईर सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. उमर खान एका बाजूला आहेत. परवाच महेशने, कारण टेनिस आणि रबर हे सातत्याने ते बदलाव करतायत. कारण परवाच शिरूरच्या रबर टेनिस बॉल स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक मात्र त्यांनी ठोकलं होतं संपूर्ण स्पर्धेमध्ये, लगातार 2 मॅचमध्ये. त्याच्यामुळे टेनिस रबर हे सुद्धा त्यांचं सुरू आहे. परंतु ती टॅलेंट आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं. आणि महेश कमबॅक करू शकतील. समोर चांगली बॉलिंग होते. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. ओह, कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला तिकडे परंतु कॅच नाही झाली. धावसंख्या 1 ने पुढे. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. परत तो वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका एकात. आणि झेल घेण्याचाही प्रयत्न झाला परंतु तिथे झेल काही घेता आलेला नाहीये. कॅच सुटला, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न पण थ्रोईंग आर्मवर हा झेल घेण्याचा प्रयत्न होता. आणि शेवटी ते जीवदान मिळतंय उमर खानला. धावा झाल्या 21-21. दांडी गोल जास्त सफल झाले. लेग स्टंप दिसला आणि मग आर्यन यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. महेश बाद. हे होणारच होतं कारण ज्या वेळेला पाय चालत नाही त्यावेळेला मात्र या गोष्टी घडतात. आणि म्हणूनच जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप जास्त शफल झाला. क्रिजच्या आतमध्येच होता. आणि पूर्णपणे 3 स्टंप ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला असे यॉर्कर येतात. आणि मग अराउंड लेग स्टंप खाली पडला. फलंदाज बाद होता. आणि सेलिब्रेशन टाइम फॉर आर्यन भोईर. आणि त्याने एक महत्वाची विकेट घेतली आहे. महेशचा अडसर दूर केला. 7 बॉलमध्ये फक्त 6 धावा करता आल्यात महेशला. धावा झाल्यात 21. एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
महेश जास्त पुन्हा शफल होताना पाहायला मिळाले, त्याचा फायदा घेतलाय. दिनू कांबळे दाखल होतील. आणखी एक डावखुरे हाताची प्रतिभा संपन्न बॅटर आणि रबर बॉल स्पेशलिस्ट, सगळ्याच प्रकारच्या क्रिकेटमधील स्पेशलिस्ट. विशेष म्हणजे ते अंडरआर्म क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात. परंतु पाहूयात, आज टीमला गरज आहे, कारण तिसरी ओव्हर सुरू आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. 21 धावा धावफलकावर आहे. ताई पॅकरची बॉलिंग सध्या तरी प्रभावी राहताना पाहायला मिळते. त्यांच्या पाठीमागून ओमकार देसाई ही रणनीती देखील बनवताना पाहायला मिळत आहेत. अमरदादा परुळेकर यांची टीम एका बाजूला, अर्जुन कांदारी, विकी कांदारी, बिहारी कांदारी आणि तेजस कारकर यांच्या मालकीची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे संघ मालक सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर दिनू कांबळे इन ॲक्शन, रन करावे लागतील. क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे, मैदानात गेले तर तुम्हाला तेच काम करायचं, रन. पहिला बॉल, स्ट्रोक खेळलाय, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु सूरज आहेत तिकडे. एक धाव मिळेल. धावांची गती कुणाल सर अजूनही म्हणावी तशी नाहीये, कारण धावसंख्या 22 वर आहे. त्याचं कारण आहे गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. चॅनलमध्ये गोलंदाजी झाली आहे. विशेष म्हणजे दबाव टाकलाय, पाय चाललेले नाहीयेत. उमर एका बाजूने हल्ले चढवतोय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या धावा येताना दिसत नाहीये. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय, एकेरी दुहेरी धावा येतात आणि त्याचमुळे फक्त 22 धावा झाल्या 16 बॉलमध्ये. बिग हिट, समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, फटका फसलाय, लांबी तर याही वेळेला नाहीये. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. उमर खान बाद. समोर बॉल तेवढा ट्रॅव्हल होत नाहीये, जास्त उंच गेला की तो पुन्हा वाऱ्याच्या वेगाने आतमध्ये येतोय. उमर आउट झालेत. आणि हे झालं होतं मागच्या मॅच मध्ये, ज्यावेळेला विनायक कबने तो शेवटचा बॉल समोर मारला, त्यावेळेला सेलिब्रेशन मूड मध्ये ते खेळाडू पाहायला मिळाले आणि त्याचमुळे जसा बॉल आतमध्ये आला तिथेच खेळ संपला आणि उमरचा देखील बॉल आतमध्ये चाललाय. त्यावेळेला टायमिंग त्याचं फसलेलं होतं आणि हे प्रेशर आहे. ते सिंगल डबलने ज्या धावा येतात आणि ते मिसटाईम देखील झाला होता. बॅट ऑन साईडला फिरली, हवेत बॉल जास्त वेळ राहिला आणि त्यानंतर एक चांगला कॅच इथं अय्यूबच्या माध्यमातून आणि फलंदाज उमर आउट होतोय. आणखीन एक विकेट गमावली आहे टीम अर्जुन कांदारी फाउंडेशनने. दबावमध्ये संघ आहे. 22 ला 2, तिसरं षटक, शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेटही आलेल्या आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये मुजम्मिल दाखल झालेत. सचिन काटकर माफ करा. तर सचिन काटकर यांनी मागील मॅचमध्ये महत्त्वाची कामगिरी केली होती. योग्य वेळेला मात्र धावांचा वेग वाढवताना ते पाहायला मिळाले होते आणि त्याच्यामुळे आता ही उजव्या आणि डावखुऱ्या हाताची जोडी मैदानात कशा प्रकारे खेळ करतायत, डावाला कशा प्रकारे आकार देत आहेत आणि धावांची गती कशी वाढवतायत हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण 17 बॉलचा खेळ झालाय, 22 रन झालेले आहेत आणि सचिन काटकर माहुलच्या बाजूलाच असणारं अंबापाडा नावाचं एक गाव आहे आणि या अंबापाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. समोर आर्यन भोईर, खूप चांगली गोलंदाजी. 11 बॉलमध्ये त्यांनी 14 रन खर्च केल्या, परंतु दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवण्याचं काम आर्यन भोईर यांनीच केलेलं आहे. आर्यन, सचिन काटकर खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी खेळलेलं आहे. आज एक महत्त्वाची खेळी, मागील मॅच काय झाली आहे तर असाच एक सामना पाहायला मिळेल आज देखील. वेगात बॉल, बॅटच्या टोकाला बॉल लागतोय, कडेला बॉल लागल्यानंतर सीमारेच्या दिशेने अतिशय वेगात थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला हा चेंडू आणि बॉल सीमारेषा पार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 ला 2. नाराज आहे आर्यन, कारण इथे बॅटला लागून, एकदम कडेला लागून गलीमधून थर्डमॅनला बॉल गेला आणि तिथे 4 धावा आल्यात. इथे जरी संपर्क झाला असता तरी 1 किंवा 2 धावा आल्या असत्या, परंतु इथे असा जर चौकार गेला तर शेवटी नाराजी येते आणि ते इथे पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर चौकार आला. टीमची धावसंख्या 26. आम्ही नक्कीच आभारी आहोत ग्रामस्थ मंडळ मानकोलीचे, ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य क्रीडांगण 70-70च्या स्पर्धांना उपलब्ध करून दिलं जातं. त्याचबरोबर संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी मेंबर्स, ग्रामस्थ मंडळ, श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रिकेट ग्राउंड आणि त्याची देखरेख करणारी सगळीच मंडळी, तुमचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम असं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. मानकोली ग्रामस्थांचे आभार. त्याचबरोबर या ग्राउंडच्या बरोबर मागे तुम्हाला एक भव्य दिव्य सभागृह देखील पाहायला मिळणार आहे, त्याचंही निर्माण होत आहे. टर्फ, तिथेही तुम्ही क्रिकेट खेळू शकता, त्याचंही निर्माण होत आहे आणि त्याबद्दल नक्कीच मानकोली ग्रामस्थ मंडळ यांचं कौतुक व्हायला पाहिजे. मानकोली गावाचं कौतुक व्हायला पाहिजे. हे मैदान त्यांनी आबाधित ठेवलंय. क्रिकेट इथे सातत्याने खेळलं जातं आणि अनेक स्पर्धांचं साक्षीदार हे श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोलीचं राहिलंय. क्रिकेट हा श्वास आहे आपल्याकडे आणि
याही गावामध्ये ते पाहायला मिळत आहे. ती परंपरा जपताना पाहायला मिळत आहेत. माणकोलीकर आपल्या गावची ओळख क्रिकेट हे सुद्धा आहे आणि माणकोलीचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 26 धावा धाव फलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि आता अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत, म्हणजे 24 बॉल बाकी आहेत. किती रन होणार याची देखील चर्चा पाहायला मिळते. साई बॉल आपण पुन्हा पाहू वाटलं तर. सर एक मिनिट, चेक करायचं असेल चेक करूयात आपण. हां, पहिला बॉलवर सिंगल आली. त्यानंतर दुसऱ्याही बॉलवर जर पाहिलं तर कॅच पकडण्याचा प्रयत्न, सिंगल. त्यानंतर तिसऱ्या बॉलला आलेली ही विकेट. त्यानंतर दिनू मैदानात आले. पहिल्या बॉलवर मात्र हा 4था बॉल पाहायला मिळाला. त्याच्यानंतर उमर बाद झाले, तो 5वा बॉल आणि 6व्या बॉलवर मात्र तो चौकार मारला गेला होता. चला, गुड जॉब सागर. ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. अगदी महत्त्वाच्या क्षण असतील. येणाऱ्या कालावधीमध्ये धावांची गती थोडीशी वाढवायची आहे आणि त्यासाठी दिनू आहेत, त्यासाठी सचिन काटकर आहेत, अर्जुन कांधारी प्रतिष्ठान ही टीम बॅटिंग करते, तर बॉलिंगसाठी ताई पॅकर, अमरदादा परोळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज, वेगवान गोलंदाजांच्या यादीतील महत्त्वाचं नाव आहे. एकाच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्याची क्षमता असणारे गोलंदाज पंकज पाटील पालन. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. आता मात्र अचूकतेवर येत आहे. थोडासा आतमध्ये टप्पा. वाईड यॉर्कर. लेफ्टी बॅटरसाठी अँगल करत राऊंड विकेटने गोलंदाजी करतो आणि अँगल आणखीन बाहेर आहे. हा मॅड अँगल आहे, हा बिंगो अँगल आहे पंकज पाटीलचा आणि सध्या तरी शांत ठेवलंय लेफ्टी बॅटरला त्याच्या या अँगलद्वारे. टेस्ट मॅचची बॉलिंग त्यांची आठवते, परंतु हा बॉल टप्पा पडला आणि पडल्या उचलला आणि फेकून सुद्धा दिला सीमारेषेच्या पलीकडे. वाह, काय मारलाय, जबरदस्त. परंतु या बॉलची कहाणी काही वेगळीच होती. अँगल तोडायचा होता म्हणून आउटसाइड ऑफ स्टंप उभा राहिला पहिलेच बॅटर आणि माहित होतं की बॉल पायावरच टाकेल, लेग स्टंपवर अटॅक करेल, कारण तिन्ही स्टंप दाखवले होते आणि त्याचमुळे हा फटका बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलेच पूर्णपणे तिन्ही स्टंप दाखवून उभा होता दिनू आणि माहित होतं लेग स्टंपवर अटॅक होईल मिडल आणि लेग स्टिकवर. ऑन साइडला मनगटाने बॉल वळवला आणि थेट पाठवला 6 धावांसाठी. कधी कधी अँगल जर तुम्हाला तोडायचे असतील गोलंदाजाचे तर असं काम करायचं असतं आणि ते करून दाखवलंय दिनू कांबळेने. वाह. आणि क्रिकेट हा रणनीतीचाच खेळ आहे. दोघे एकमेकांच्या माइंडशी खेळतायत. प्रवृत्त केलं तिकडे यॉर्क करण्यासाठी आणि मग जसा आवाक्यात आला फेकून सुद्धा दिलाय दिनू यांनी हा बॉल. 33 धावा फलकावर. पंकज पाटील पालन यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, परंतु अंपायर आमच्याकडे वळतात. आता व्हाईट बॉल. मागचे 2 बॉल राऊंड विकेट, हा बॉल ओव्हर द विकेट आणि त्याचमुळे ओव्हर द विकेट ज्यावेळेला लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध तुम्ही टाकता परत एक वेळा बाहेर टाकण्याचा प्रयत्न हा जास्त बाहेर निघाला आणि त्याचमुळे पंचांनी ते कळवलं की हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळते आणि जसा षटकार आला थोडेसे धाबे धनारलेत पंकज पाटीलचे देखील. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. पंकज पाटील पालन, जरी मोठा फटका माझ्या विरुद्ध मारला असेल, मी माझी काही गोलंदाजी आणि त्याचा टप्पा सोडणार नाहीये. विकेट घेतलेली आहे. पंकजचंही कौतुक करावं लागेल. दिनूने एक षटकार मारला खरा, परंतु आता आउट. चांगला कटर. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा होता. ऑन साइडला बॅट फिरली, टॉप एज, परंतु मी पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं कौतुक करेन. काय झेल टिपलाय, शेवटपर्यंत नजर ठेवली एजाज कुरेशी यांनी. त्याने हा झेल संपन्न केल्यानंतर आपसुकच अंपायरकडे पाहिलं सादिक राजापूर यांच्याकडे, कारण हा कॅच सोपा नव्हता. कारण एकाएकी सूर्य अस्ताला चालला आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्याची किरण ज्यावेळेला डोळ्यावर येतात त्यावेळेला सोपं नसतं फिल्डिंग करणं आणि त्यातल्या त्यात दिनूचा कॅच होता. दिनू मात्र नाराज असेल स्वतःवर. जसा बॉल खेळला तसंच त्याला माहित होतं की फटका फसलाय. ओमकार देसाईची नजर पूर्णपणे बॉलवर, दिनूची नजर बॉलवर, परंतु एक चांगला झेल इथे टिपला गेलाय एजाज कुरेशीच्या माध्यमातून. दिनू बाद जातात आणि आणखीन एक खेळाडू मात्र माघारी परताना पाहायला मिळाले, परंतु मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता मुझ्झमिल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असणार आहेत. 34 झालेले आहेत. अर्धा डाव संपलाय.
कारण 3 ओव्हर आणि 3 बॉल झाले. 3 ओव्हर आणि 3 बॉल बाकी आहेत. अर्ध्या डावामध्ये किती रन येणार? 7 विकेट हातात आहे. ही जमेची बाब अर्जुन कांधारी प्रतिष्ठानची इकडे पाहायला मिळते. पंकज पाटील आणि दिनू या दोघांमधील द्वंद्व चांगलंच रंगलं, परंतु शेवटी ते पंकज पाटील यांनी सुद्धा जिंकलं. एक षटकार आल्यानंतर त्यांनी केलं कमबॅक. वेगवान वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर प्रचंड वेगामध्ये पंकज पाटील. पालन टप्पा. चांगली गोलंदाजी. अरे परत एक वेळा राऊंड द विकेट. जसा दिनू आउट झाला राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आला, कारण माहिती आहे राऊंड द विकेट एक चांगला अँगल करतो. आउट द विकेटने त्याने आउट केलं, राऊंड द विकेटने आणखीन एक डॉट टाकलाय. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. खार जिमखान्याला बॉलिंग करत होते आणि त्यांनी 12 पैकी 11 बॉल या टप्प्यावर टाकले होते. त्याच वेळेला पालन टप्पा असंच म्हणावं लागेल. आणि आज सुद्धा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी होते. बाहेर खेचलं मुझम्मिलला, परंतु अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतायत. परंतु इकडे बॉल त्या टप्प्यावर होता, परंतु समोर आता मुझम्मिल आहे. त्याचं उत्तर षटकाराने दिलंय. विक्रोळी पार साईडचा सितारा मुझम्मिल मारतोय षटकार. कव्हर्सला मारलेला षटकार. परत एक वेळा वाईड यॉर्कर. त्याच लाईनवर गोलंदाजी आणि माहित होतं की कुठेतरी तशीच बॉलिंग होईल. अप्रतिम फटका. क्लासिकल कव्हर शॉट आणि हा बॉल कव्हर्सला 6 धावा. बॅट मागे गेली, पाठ थोपटणारा हा फटका होता. आणि असे फटके ज्यावेळेला मारले जातात त्यावेळेला कौतुक होतं आणि मुझम्मिलचं व्हायला पाहिजे. पा काय बॅटचा स्विंग होता. फ्रंट फुटला थोडंसं हवेत ठेवलं आणि त्याच्यानंतर हा बॉल कव्हर्सला उडवलाय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 धावा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मानकोली ग्रामस्थ मंडळाचा आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिल्याने, त्याचबरोबर गणेश केनी, एकस्वादा, जिग्या दादा यांच्या माध्यमातून फ्री टर्फ आणि त्याचबरोबर लग्न समारंभासाठी एक हॉल देखील बनवला जातोय. तो देखील फ्री असणार आहे. गावातले जे काही कुटुंब असतील त्यांचे लग्न समारंभ, जे काही कौटुंबिक समारंभ असतील त्या हॉलमध्ये तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक. जिग्या दादा, गणेश केनी यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि भव्य दीर्घ टर्फचं देखील निर्माण काहीच दिवसात या मानकोली क्रीडांगणाच्या मागे होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मानकोली ग्रामस्थ मंडळ ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलंय त्यांचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 40. 3 फलंदाज बाद. 10ची सरासरी सध्या तरी विटावा बांद्रा टीमच्या खात्यात. फिरोज आलेत बॉलिंगसाठी. एका बाजूला सचिन काटकर, एका बाजूला मुझम्मिल खान, एका बाजूला फिरोज आहेत बॉलिंगसाठी गोरेगावचे. हे 3 ओव्हर मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. पहिला बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या कडेला बॉल लागलाय, परंतु एक धाव घेतली आहे. थोडीशी मिक्स फील्ड. दुसरीचाही प्रयत्न होतोय. तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु 2 रन तिकडे मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 42 धावा धाव फलकावर. फिरोजकडे सुद्धा खूप चांगले व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गतीने चेंडू टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु येणाऱ्या जे 17 बॉल आहेत किमान 35-40 रन तरी करावे लागतील. आणि कुठेतरी धावसंख्या असं नाही की 100च पाहिजे. 80ची धावसंख्या किंवा 80च्या पुढे गेल्यानंतर सुद्धा मॅच रंगू शकते आणि त्याच्यामुळे ते प्रयत्न करावे लागतील. 42 झालेले आहेत. काही चौकार काही षटकार बॅटिंग टीमला पाहिजेत. तो लावलाय बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर थोडेसे दूर होते. अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नाही पोहोचू शकले, परंतु 2 नाही रोखू शकले. 2 आलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मागच्या 2 बॉलवर 4 धावा आल्यात फिरोजच्या विरुद्ध. आणि सध्या आपण पाहतोय सचिन काटकर आणि त्याचबरोबर मुझम्मिल खान हे दोन्ही असे बॅटर आहेत जे धावा करू शकतात आणि करत आलेले आहेत या टीमसाठी. कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये मुझम्मिलने धावा केल्यात, त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सचिन काटकरने धावा केल्यात. म्हणजेच काय पुढच्या 3 ओव्हर मध्ये आता उरलेल्या 16 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला 45-50च्या आसपास धावा कराव्या लागतील. कारण 2 ओव्हर मध्ये 52 देखील होत राहिल्यात मागच्या मॅच मध्ये. त्याच्यामुळे काही शक्य आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 44. फिरोज स्ट्रोक खेळलाय. बॉल जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटला, परंतु टायमिंग ते नाही झालं. बॅटच्या त्या हिस्स्याला बॉल नाही लागला. एक धाव मात्र तिकडे मिळेल. थोडासा मागे खेचून टाकलेला बॉल होता फिरोजचा आणि ऑन साइडला बॅट लवकर फिरली हातात. मिड विकेट रिजन मध्ये फक्त एक सिंगल मिळते. टाइम करणं गरजेचं आहे. जेवढ्या जोरात तुम्ही बॅट फिरवाल जास्त जोराने मारून चालत नाही या बॉलवर. टायमिंग तेवढंच महत्वाचं आहे.
आता फेकून दिलाय, वाट पाहिली आणि मग वाट लावली, थोडीशी उसळी, थोडीशी गती कमी, या दोन्ही गोष्टी ओळखल्या आणि बॉल सीमारेषा पार मुझम्मिलने पाठवलाय. बॅक ऑफ द हँड रॉंग वनचा नक्कीच प्रयत्न असावा. पाहूया ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल ज्या पद्धतीने हा बॉल टाकला. येस, एक्झॅक्ट रॉंग वनचा इथे वापर. बॅक ऑफ द हँड, जसा बॉल बाहेर फिरत होता, शॉट पडला, खेचून मारला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलं. अर्धशतक कंप्लीट झालं या षटकाराच्या मदतीने. धावा झाल्यात 51, लॉस ऑफ 3 विकेट. सध्या फिरोज गोलंदाजी करतोय, त्याच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, 4 बॉल त्याचे टाकून झालेत. म्हणजेच काय, इथे धावा येतात या महत्वाच्या आहेत सध्या मी म्हणेन अर्जुन कांदारे फाउंडेशन साठी. महत्वाच्या धावा सध्या बॅटिंग करतायत. या दोन्ही खेळाडूंवर बरंच काही अवलंबून आहे. ओ फुलटॉस पाठीमागे खेळला जातोय, परंतु फिल्डर आहे तिकडे आशिष आणि आशिषने अडवलेला हा बॉल डॉट बॉल. या परिस्थितीला एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे आणि फुलटॉसवर डॉट आलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लेफ्ट हँडेड बॉलर बॉलिंग करतोय, त्यामुळे चान्स हा लेफ्टी बॅटरच घेईल. म्हणूनच कदाचित ती सिंगल देखील घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण एक षटकार मारलाय आणि इथे जर 6 धावा आल्या तर 17 धावांचं षटक होऊ शकतं. म्हणूनच ती सिंगल नाकारली आहे सचिन काटकरने. फुलटॉस समोर खेळलाय आणि इकडे षटकारही येताना पाहायला मिळालाय आणि स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलेला आहे. कौतुक करावं लागेल मुझम्मिलचं. बघता बघता षटक मात्र या ठिकाणी 5 संपलेली आहेत आणि 5 षटकं संपल्यानंतर 57 झालेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, म्हणून त्याने ती सिंगल घेतलेली नव्हती. आणि लेफ्ट आर्म सीमर ज्यावेळेला बॉलिंग करतात त्यावेळेला ऍडव्हान्टेज असतो, कारण त्याचा रॉंग वनवर जर तुम्ही षटकार मारला तर मग त्याच्याकडे एकतर यॉर्कर असतो किंवा शॉर्ट बॉल. आणि यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटॉस पडला, फुलटॉसला समोर मारला, 6 धावा येत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपला, 57 धावा झालेल्या आहेत आणि मागच्या ओव्हरमध्ये 17, जसं की मी बोललोच होतो की 17 धावांचं षटक होऊ शकतं जर शेवटच्या बॉलवर षटकार आला, आणि तसं झालंय. 17 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. 4 ओव्हरमध्ये 40 होत्या, 5 ओव्हरमध्ये 57 धावा फलकावर लागल्यात आणि या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळाली आशिषला. तो आता बॉलिंगसाठी तयार. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा येणार यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दोन्ही बॅटर चांगले लयमध्ये आलेत. मुझम्मिलच्या 18 धावा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सचिन 9 वर खेळतायत आणि आशिष कौशिक, ज्यांना आशिष पंडित सुद्धा म्हटलं जातं, तेच गोलंदाजीसाठी प्रभादेवी परिसरातील एक चाणाक्ष गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. पहिला बॉल वेगात टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर जाईल यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आपण पाहिलं आशिष मगाशी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते आणि त्याला माहित नव्हतं की या मॅच मध्ये खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे. त्यानंतर प्रशांतने त्याला सांगितलं की तू इन टीम आहेस आणि आता पहिला बॉल ज्यावेळेला त्याने टाकलाय, इम्प्रेस केलंय, विकेट किपरला देखील इम्प्रेस केलंय. सगळ्याच खेळाडूंना पहिला बॉल डॉट बॉल त्याच्या माध्यमातून. संधीवर तुटून पडा, चांगला मारलाय, पिक केला बॉल आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. थोडासा मागे आणि मग षटकारात. ही खराब लाईन आहे. शॉर्ट बॉल तुम्ही कोरड्या खेळपट्टीवर टाकू शकत नाही. शॉर्ट बॉल जर तुम्ही टाकाल तर भरपूर टाइम मिळतो शॉर्ट बॉलवर पुलचे फटके मारण्यासाठी आणि तोच टाइम मिळाला इथे सचिन काटकरला. बरोबर श्री गुरुदत्त स्टँडच्या पलीकडे मिड विकेटला त्याच्या बॅटमधून खेचून मारलेला पुलचा फटका सक्सेसफुल ठरलाय. 6 धावा षटकार आलेला आहे. हळूहळू ही धावसंख्या बनू लागलेली आहे आणि अजूनही जर या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर का 20, 25, 30 धावसंख्या आली तर चांगली धावसंख्या होऊ शकते. ताई पॅकर म्हणत असेल कुठेतरी या 10 मध्ये 20च्या आतमध्ये येऊ देत. पाहूया किती धावा होतील. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे क्षण आहेत, महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकणार स्पर्धेत राहणार आहे. अकूट टप्प्याचा बॉल थोडासा मागे केला, परंतु आता व्हाईट बॉल पंच घोषित करतात. धावसंख्या 1ने पुढे गेलेली आहे. 64 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी ओमकार देसाई सुद्धा त्यांच्याशी करतायत. मान्सून सुपर सिरीज आपण पाहतोय. अजूनही यानंतर मान्सून ब्लास्ट सारखी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्यानंतर रबर क्रिकेट कार्निवल, टेस्ट सिरीज, अशा खूप साऱ्या स्पर्धा प्रत्येक महिन्याला 70 स्पोर्टची एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि खूप सारं क्रिकेट या पावसाळ्याच्या 4 महिन्यात महाराष्ट्रभर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आपण माणकोली गावात आहोत आणि पाहत आहोत मान्सून सुपर सिरीज. आज ठोक बॉलची हवाई यात्रा बराच उंच गेलाय, परंतु पाहूयात लांब सुद्धा गेलेला आहे. हा येतोय षटकार टायमिंगच्या जोरावर. आता मात्र फटकेबाजी होईल आणि कधी कधी आपण पाहतोय की थोडंसं हवेच्या विपरीत देखील तुम्हाला खेळायचं आहे, परंतु टायमिंग
इथे जर पाहिलं तर थोडंसं फसल्यासारखं वाटलं, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालंय. अंतर गाठणं गरजेचं आहे. मग तुम्ही कितीही लांब मारा, 6 धावा मिळतात आणि ते 6 धावा मिळतील. सचिनच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 70 रन कंप्लीट झालेले आहे. 6वं षटक सध्या प्रगतीपथावर असताना आणि नक्कीच अजूनही या डावातले 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये जर इथून 20-25 धावा केल्या, 95 च्या आसपास जर टार्गेट सेट झालं तर मात्र नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल. प्रयत्न तोच असणार आहे बॅटिंग टीमचा. बॉलिंग टीमचा प्रयत्न त्याच्या आतमध्ये ठेवण्याचा. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 रन आलेत, परंतु आशिष देखील एक चाणाक्ष गोलंदाज आहे. त्यांना चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. समोर आक्रमणं होत आहेत खरी, परंतु ती थोपवावी लागतील आणि त्याच्यासाठीची गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. कारण ताई पॅकर्स हाही एक बलाढ्य संघ सातत्याने आपण पाहतो. अर्जुन कांदारी प्रतिष्ठान याही संघासाठीची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आशिष थोडेसे ओमकार स्वतः थोडेसे पुढे येऊन थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सवयत मॅचच्या दिशेने सचिन काटकर 21 धावांवर बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग केली. या दोघांमध्ये एक पार्टनरशिप झाली आणि तिने डाव बनतोय. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आशिष कौशिक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर यांना मात्र आता माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. कधी कधी सिली कव्हर पॉइंटला ठेवलेल्या खेळाडूचा दबाव पडतो बॅटरवर आणि ते इथे दिसलंय. कारण मागच्या बॉलवर आपण पाहिलं की तो टायमिंग फसला होता आणि ओमकार आणि पंकज पाटील यांनी एक प्लॅन केला की कुठेतरी एक सिली कव्हर पॉइंट ठेवूया. ओमकारने बरोबर चेहरा झाकला होता आणि बरोबर ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला आणि फटका फसला. अप्रतिम कॅच. डीपमध्ये कॅप्टन कडून प्रशांत कडून फलंदाज बाद होतोय आणि विकेट येत आहेत. या महत्वाच्या विकेट आहेत आणि महत्वाच्या क्षणी आशिष चांगली गोलंदाजी करतोय. 2 षटकार आले, 13 धावा या ओव्हरमध्ये. 4 बॉल टाकून झाले. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर आता पाहूया प्रीतम कशी बॅटिंग करतोय. प्रीतमकडे अनुभव आहे. रबर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कदाचित ओमकार तिकडे नसते तर हा बॉल त्यांनी ऑप्टमच्या पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला असता, परंतु तिकडे थोडासा माइंडसेट त्यांचा चेंज झाला आणि हा लांबून ओढून खेचून मारण्याचा प्रयत्न तिकडे झाला आणि त्या प्रयत्नात विकेट आली आहे. थोडंसं प्लॅनिंग कामी येतं, अनुभव कामी येतो, ते या ठिकाणी पाहायला मिळालं खरं, परंतु आशिषला यश मिळत आहे. तर समोर प्रीतम परब. अगदी पार्ले टिळकच्या सुद्धा अंतिम काही स्पर्धा झाल्या, ज्यावेळेला विले पार्लेला पावसाळी स्पर्धा व्हायची, त्याच्यामध्ये सुद्धा प्रीतमने केलेली कामगिरी आम्हाला आठवते. पार्ले टिळक म्हटलं तर पावसाळी क्रिकेटची अशी स्पर्धा ज्याने पावसाळी क्रिकेटला लोकप्रियता दिली आणि आता पावसाळी क्रिकेट मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. मान्सून सुपर सिरीज याही स्पर्धेने मात्र एक वेगळी स्वतःची उंची केलेली आहे. ओव्हर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो प्रीतम यांच्याकडून. 1 धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे. अंतिम टप्प्यामध्ये 1 धाव बॉलरला परवडण्यासारखी आहे. चांगलं प्लॅनिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, कारण ओमकारला माहिती होतं नवीन फलंदाज प्रीतम आहे, प्रीतम चारी बाजूला खेळू शकतो, म्हणून त्याने तो सिली कव्हर पॉईंट न ठेवता पॉईंट लॅक फिल्डर ठेवला. अजूनही तो पंकज पाटीलशी बोलतोय की काय फील्ड प्लेसमेंट पाहिजे, कशा पद्धतीने पुढचे 7 बॉल आपल्याला टाकायचे आहेत, किती धावा वाचू शकतात. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे एक्सपिरियन्स असलेला खेळाडू असतो त्याचा फायदा नक्की तुमच्या टीमला होतो. आणि मगाशी पॉईंटला असलेला ओमकार आता स्लिपमध्ये आहे आणि त्याने एक शॉर्ट फाईन ठेवलाय. नेतृत्व हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. संघनायक किंवा आपण कशा प्रकारे नेतृत्व करतोय. इकडे फुलटॉस केला. या बॉलला मात्र सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय खरं. तिकडे 1 रन मिळेल आणि इकडे 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बिमरसाठी. नो बॉल आलेला आहे आणि यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी सुद्धा चालून आलेली आहे. मुजम्मिल आहेत आणि नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला प्रीतम परब येताना पाहायला मिळतील. आशिष षटक क्रमांक जर पाहिलं तर हे पाहायला मिळते ते 6वं. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 16 धावाही खर्च झालेल्या आहेत. प्रीतम बरीच वर्ष दर्जेदार कामगिरी करणारे आणि विशेष म्हणजे मेरिटवर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळणारे खेळाडू आहेत गोरेगावचे.
हो, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग पुन्हा नाहीये, परंतु एक रन तिकडे मिळेल. धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाईल आणि बघता बघता याही षटकामध्ये मागील षटकाप्रमाणे 17 धावा आलेल्या आहेत. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74ला 4. चांगली धावसंख्या उभारली आणि जर या ओव्हरमध्ये 16-17 धावा आल्या तर मात्र परत एक वेळा त्या 90s मध्ये ज्यावेळेला धावा येतात त्यावेळेला मजा येते कुठल्याही मॅचमध्ये 7 ओव्हरच्या गेममध्ये. आणि 7 ओव्हरचा फॉर्मॅट हाच आहे की ज्यावेळेला 7 ओव्हर तुमच्याकडे असतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका ओव्हरमध्ये मॅच बदलते. तुम्ही आतापर्यंतचा इतिहास पहा, 70-70 फॉर्मॅट ज्यावेळेला 7-7 ओव्हरच्या मॅचेस होतात. मग ग्रामीण धमाका, बिग बॅश लीगच्या मॅचेस घ्या, एक षटक असं असतं जिथे मॅच बदलते. मग दोन्ही टीमला ती संधी निर्माण होते. 3 असे गोलंदाज असतात, 2-2 ओव्हर टाकू शकतात, परंतु त्याच्यानंतर एका ओव्हरमध्ये मॅचला कलाटणी येऊ शकते. पाहूया आता तसं काही घडतंय का. लास्ट ओव्हर फिरोज टाकण्याची तयारी करतोय. 17 धावा याच्या अगोदर दिल्यात आणि आता जर 16-17 आल्या तर 90+ रन आपल्याला पाहायला मिळू शकतील. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे फिरोज यांनी. ऑप्टमच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता खरा, तिकडने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात प्रीतम परब यांची विकेट आली आहे. सुरुवात विकेटने केली आहे फिरोज यांनी आणि पहिल्याच बॉलवर विकेट ज्यावेळेला येते त्यावेळेला परत एक वेळा बॉलिंग करणाऱ्या टीमकडे तो मोमेंटम जातो. जिथे आपण 90ची चर्चा करतो तिथे ज्यावेळेला तुम्ही पहिल्याच बॉलवर विकेट घेतात त्यावेळेला मग आपण बोलतो की 16 नाही तर आता इथे 10 तरी करा. मग ते लक्ष थोडंसं आटोक्यात आणि आवाक्यात येतं. आता प्रीतेश जोशी येईल फलंदाजीसाठी. फलंदाज आउट झाल्यानंतर प्रीतम आणखीन एक पी फॅक्टर, परंतु हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटच्या एकदम कडेला लागला, टो एंडला आणि अगदी हातात गेला. पंकज पाटीलचा एक चांगला कॅच ग्लोव्स मध्ये. पंकज पाटीलच्या फलंदाज बाद प्रीतम परब. जवळ मॅचच्या दिशेने प्रितेश येत आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पाहावं लागेल. 5 बॉल बाकी आणि या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न बॅटरचाही असेल. फिरोजचा हा बॉल वेगवान आणि अगदी अपील देखील इकडे केलं गेलं, परंतु पंच सादिक राजापूरकर यांच्यावर कोणताही प्रभाव नाही पडला. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव तिकडे कळवली जाते. प्रितेश आणि आता जर पाहिलं तर मुझम्मिल यांना आपण पाहतोय. अंतिम टप्पा आहे. मुझम्मिलकडून टीमला काही अपेक्षा असणार आहे. टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या अगदी बाहेर जाणारा हा बॉल होता, त्यामुळे सादिक यांच्याकडे मात्र त्यांच्यावर काही प्रभाव नाही पडला आणि 75 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. थोडीशी चर्चा संगणक प्रशांत गरज करताना पाहायला मिळत आहेत. मुझम्मिल 19वर बॅटिंग करतायत. मागील मॅच प्रमाणे याही मॅचमध्ये मुझम्मिल यांची इनिंग की फॅक्टर राहिली. अंतिम टप्प्यामध्ये या डावाला आकार देण्याची भूमिका त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे, परंतु येणारे 4 बॉल निर्णायक असतील. किती धावा बनवल्या जातील. सुरुवात संत झाली होती, परंतु नंतर मात्र धावा आलेल्या आहेत. फुलटॉस त्याच्यावर समोर खेळले मुझम्मिल. आज मुझम्मिल लाजबाब कामगिरी करतायत. आणखीन एक फुलटॉस त्याच्यावर येतोय षटकार. बेसबॉल हिट समोरच्या बाजूला आणि माहित होतं फुलटॉस मिळाल्यानंतर ते दोन्ही हाताने मेजवानी स्वीकारली आणि ज्यावेळेला लेफ्ट आर्म सीमर समोर लेफ्टी बॅटर येतो त्यावेळेला हे घडतं. आणि मागच्या ओव्हरमध्ये तुम्हाला आठवत असेल 17 धावा अशाच आल्या होत्या. ते 2 षटकार मारले होते मुझम्मिलने आणि जसा फिरोज परत त्याच्या समोर आला, फुलटॉस पडला, यॉर्करचा प्रयत्न फसलाय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे असलेला तो रॉंग वन किंवा यॉर्कर याच्यावर तो जाईल का हे पाहायचंय. पुढच्या काही बॉलमध्ये धावा झाल्यात 81 धावा धाव फलकावर. मुझम्मिल एका बाजूने आपल्या टीमसाठी प्रभावित करणारी कामगिरी करतायत. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलेला हा प्रहार. पाहूया बॉल किती लांब जाईल, परंतु ओहो कॅचही सुटलेली आहे आणि त्या प्रयत्नामध्ये एकही धाव इकडे घेतली गेलेली नाहीये. डॉट बॉल. 2 धावा करता आल्या असत्या, कारण मगाशी देखील तीच चर्चा आहे की 3 धावा करता आल्या असत्या. रिग्नेश 11 भिवंडी या टीमला सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली असती, परंतु इथे आपण पाहिलं की 2 धावा घेता आल्या असत्या बॅटरला मुझम्मिलला, परंतु तसं झालेलं नाहीये. हा डॉट बॉल आलाय आणि त्याच्यामुळे आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कॅच सुटलाय आणि त्यामुळे जीवदान मिळालंय मुझम्मिलला, ज्याने 9 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली आहे. आणि हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर मात्र 90+ 94चं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु या 2 बॉलवर जर विकेट आल्या तर मात्र हेच टार्गेट तुम्हाला 85च्या आतमध्ये सेट होत असताना पाहायला मिळेल. पाहूया काय होईल. अगदी महत्वाचे क्षण आहेत. फिरोजकडे वैविध्यता आहे, मुझम्मिलकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. डावाचे नायक तर आताही पाहायला मिळत आहेत. ते
ओ हो, पाठीमागे बॉल जातोय, बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाहीये. अंतिम टप्प्यामध्ये आलेला हा डॉट बॉल सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. वा फिरोज वा, डॉट बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. फिरोज मुझम्मिल वेटिंगमध्ये आहेत, कधी मी एकदा मोठा फटका मारतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फिरोज त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. 81 धावा धावफलकावर 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मान्सून सुपर सिरीजचा पहिला दिवस सुपरहिट झालाय. 70-70 स्पोर्टची ही स्पर्धा गेल्या वर्षी मात्र दाखल झाली. पावसाळ्यामध्ये ऑक्शन होऊ शकतं का, पावसाळ्यामध्ये लीग मॅच होऊ शकतात का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं गेल्या वर्षी या स्पर्धेने दिली. आणि या वर्षी या स्पर्धेची आतुरता सगळ्यांनाच लागली होती. आणि 8 बलाढ्य संघ बनले गेले, बॅलन्स बनले गेले आणि आज स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सगळ्यांचं लक्ष वेधलंय या स्पर्धेने. यावेळेला स्ट्रोक लाजबाब, वा वा वा, मुझम्मिल काय मारलाय, कडक षटकार ठोकताना पाहायला मिळालेले आहेत. का मैदानामध्ये थांबले, याही मॅच मध्ये डावाचे नायक ते राहताना पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता हा 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 87 आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 88. तर मुझम्मिलच्या 11 बॉलमध्ये 31 याही डावात खूप महत्वपूर्ण राहिल्या. शेवटचा बॉल ऑन दी अप, गवसला मारलेला षटकार. बॅटिंग कार्ड उमर खान 15, सुरुवात दिली. महेश नानगुडे 6, चाचपळत खेळला. 4 बॉलमध्ये 7 दिनूने केला. सचिन काटकरने खूप चांगली साथ दिली, 21 धावा त्याने केल्या. मुझम्मिलने 11 बॉलमध्ये 31 धावा केल्या आणि त्याचमुळे 87 पर्यंत मजल मारता आली. या मॅच मध्ये अर्जुन कांदारी फाउंडेशन कुणकाई शितलाई विटाबा या टीमला. आणि बॉलिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर आर्यन मोईर यांच्या 2 षटकामध्ये 18 धावा, 2 महत्वपूर्ण विकेट. पंकज यांनी 2 षटकात 22 धावा दिल्या, 1 महत्वाची विकेट घेतली. फिरोज थोडेसे महागडे राहिले, 2 षटकात 29, 1 विकेट त्यांनी घेतली. आणि आशिष 1 षटक, 17 धावा, 1 विकेट. सगळ्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या. आणि धावसंख्या जर पाहिली तर 87 झाली आहे. पहिली विकेट 21ला, दुसरी विकेट 22ला, तिसरी विकेट 34ला, चौथी विकेट 70ला आणि 5वी विकेट 74ला आली. 87 झाल्यात, 88 करायच्यात. 7 ओव्हरचा खेळ आहे. आणि या दुसऱ्या डावात काय घडणार, भिवंडीच्या आवाजाची जादू आणि मुख्य समालोचक म्हणून कुणालजी दाते सर आणि सिद्दीक बाबे सर या दोघांनाही ऐकूयात या महत्वपूर्ण मॅच मध्ये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटचा डाव. धन्यवाद चंदू शेट्टे सर. 70-70 स्पोर्ट प्रेजेंट सुपर सीरीज मानसून सुपर सीरीज 2026 की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है. शाम इस वक्त बहुत सुहानी हो चुकी है. दूधिया बादल से छलकती हुई रोशनी श्री गुरुदत्त चौटा इरवा मानकुली क्रिकेट ग्राउंड को अपने बाहों में लेती हुई टाई पैकर्स पालघर के सामने 88 का लक्ष्य रखा है. इस तरह के जो स्कोर रहते हैं वो आखिरी ओवर तक बहुत ही क्लाइमेक्स भरे हुए रहते हैं. लेकिन देखना ये है कि किस तरह की बॉलिंग यहाँ पे रहती है.
अर्जुन कांधारी फाउंडेशन की तरफ से। ऑन फील्ड अंपायर सादिक राजापुरकर और अंपायर हेमंत शेट्टी, जबकि हमारे और दो अंपायर शशि साटम और रमाकांत पवार। आज आंखों देखा हाल आप तक सुनाया चंदू शेट्टे सर ने, सर कुणाल दाते ने, हमारे ऑफिशियल स्कोर अल्पेश गायकवाड। डे आफ्टर टुमारो कल बी ग्रुप के मैचेस रहेंगे और डे आफ्टर टुमारो कौन बनेगा सुपर विजेता मानसून सुपर सीरीज का फैसला हो जाएगा। कहीं बड़े टूर्नामेंट्स दस्तक दे रहे हैं। ये कल के मैचेस की रूपरेखा आपके सामने दिखाई जा रही है। त्यूसा 11 टाइगर बनाम मैग्निफिसेंट नवी मुंबई, क्लियर सिड स्ट्राइकर एंड वी लॉन्स ओडिशा। कई बड़े टूर्नामेंट्स 70 स्पोर्ट्स पे आ रहे हैं। चला बॅट्समन पाठवा, बॅटर ओपनिंग बॅटर लगेच मैदानामध्ये यायचंय. 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 88 टू विन. उद्या त्विशा 11 टायगर आणि मॅग्निफिसेंट नवी मुंबई फर्स्ट मॅच 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 9 वाजता मॅच चालू होईल. त्यानंतर क्लिअर कट स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात खेळेल वी लॉन्स ओडिशा. असे 4 संघ इन ऍक्शन असणार आहेत. केतन मात्रे, विकी भोईर, फरदीन कासी आणि दीपू माळी हे 4 दिग्गज खेळाडू इन ऍक्शन असतील उद्या या स्पर्धेमध्ये. सो निखिल जाधव आणि त्याचबरोबर प्रशांत घरत. प्रशांतने मगाशी सांगितलं की आम्ही नक्कीच या मॅच मध्ये ज्या चुका आमच्याकडून या अगोदर झाल्यात त्या करणार नाही आहोत. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टार्गेट 88 आहे आणि चॅलेंजिंग स्कोर आहे. टीम कांधारी फाउंडेशन कडे, शितलाई कुंकाई विटावाकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे. त्यामुळे ते देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत. चला 5 वाजलेले आहेत, मॅच सुरू करायची पंच लगेच. उद्या जे पहिल्या मॅच मध्ये संघ खेळतात 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 9 वाजता मॅचला सुरुवात केली जाईल. आज उद्घाटन सोहळा होता त्याच्यामुळे सामने थोडेसे लेट सुरू झालेले आहेत, पण उद्या वेळेवर उपस्थित राहायचंय. कारण 7-7 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. 7 ओव्हरच्या मॅच म्हटल्यानंतर प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाते. सो फर्स्ट ओव्हर अमित पांडे गोलंदाजीसाठी, आणि तो अनुभव आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, चांगल्या रिदम मध्ये टाकतो. फॉलो थ्रू खूप चांगला आहे, रिलीज खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि विशेष म्हणजे एका टप्प्यावर गोलंदाजी करण्याची खासियत आहे. इम्पॅक्ट प्लेअर निखिल फिल्डिंग टीम मध्ये. जतन टकरीन, सो जतन ठक्कर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु पहिले षटक अमित इथे हाताळतोय आणि निखिल मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला प्रशांत. आज जे अर्धशतक पाहिलेत याच 2 फलंदाजांनी ते अर्धशतक ठोकलेले आहेत. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, स्तब्ध ठेवलंय, शांत ठेवलंय. पहिल्या बॉलवर डॉट अमितचा. यही तो खासियत है उनकी। इनिशियल ओवर में वो गेंदों को ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर के रूप में रखते। फर्स्ट बॉल डॉट, सेकंड फुल टॉस आणि आता मात्र समोर फुल टोल वसूल केलाय. डाऊन दी ग्राउंड मारलाय फटका सीमा पार. येतोय षटकार. अमित पांडे भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है। फिर से
यॉर्क कराने की कोशिश, मिस डायरेक्टेड यॉर्कर, और कहाँ छोड़ने वाले थे प्रशांत घरत. आणि तो रविवार आजच आहे. फुलटॉस बॉलवर 6 धावा इथे वसूल केल्यात. प्रशांत घरतच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. परत एक वेळा एक चांगला यॉर्कर. कधी षटकार मारल्यानंतर हावी झाला प्रशांत, तर त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करत असताना अमित पांडे चांगली बॉलिंग. जिद्दी क्रिकेट चल रहा है, एक तुम्हारी एक हमारी, पलट जवाब दिया है अमित पांडे ने. पलटवार झाला पाहिजे तर मजा येईल या मॅच मध्ये. 88 करायचे आहेत. वेगवान बॉल एक्सप्रेस नॉटर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅकफुटला जाऊन जशी बॅट फिरली, बॉल आणि बॅट मध्ये संपर्कच नाहीये. डॉट. अच्छी बॉलिंग करे, थोड़ा पीछे रखी भी गेंद थी, मोमेंट भी था, लेकिन टिप्पा खाने के बाद उछाल कम था, बीट हुए वहां पर प्रशांत घरत. 4 बॉल संपले, 6 धावा. परत एक चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. लॉंग ऑन आहे, डीप मध्ये एक सिंगल येईल. मुझम्मिलने बॉलला थांबवलंय. मुझम्मिलने आज धावा केल्यात आणि फायटिंग स्कोरचं निर्माण करून दिले या टीम साठी. आता लास्ट बॉल शिल्लक आहे. या ओव्हरचा धावा झाल्या 7. एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, एक गली, एक पॉइंट 30 सर्कल मध्ये. चांगला बॉल, डॉट बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हर मध्ये षटकार मारून धावा आल्यात फक्त 7. देखिए, सबसे बड़ी बात है कि अमित पांडे अपना ओवर बहुत जल्दी कर लेते, बल्लेबाज को सोचने का मौका नहीं देते. एक्सेलेंट एंड इकोनॉमिकल ओवर टर्न फ्रॉम अमित पांडे, कंसिडर ओनली 7 रन्स. अब बचे हुए 6 ओवर में यहाँ से जीतने के लिए जो रन दरकार है वो 81. अब रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ, लेकिन दूसरी तरफ ताई पैकर्स पालघर को हम देखते हैं कुणाल सर, तो उनके पास लंबा बैटिंग लाइनअप है. ये मुकाबला बहुत ही ज़बरदस्त रहेगा. और गेंदबाजी में इस वक्त बुलाया गया है गेंदबाज अमन मनियार. कलाम अलीमन, अमन मनियार बॉलिंग साठी. 7 रन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विकेटने होऊ शकते. विकेट कीपर खाली, एक चांगला कॅच पकडलाय उमर खानने. फलंदाज बाद, मोठी विकेट आली आहे. प्रशांत घरत बॅक टू द पेविलियन. बढ़िया गेंद अमन मनियार की. कहीं ना कहीं 2 तरह की गेंदबाजी करते हैं, बीच में बहुत तेज करते. ये गेंद आगे भी रखी थी और उस पर थोड़ी उंगलियां भी फेरी थी. क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, आरे हाथों लेना चाहते थे. गेंदबाज अमन मनियार ने आरे हाथों लिया है प्रशांत घरत को. अर्ली ब्रेक थ्रू. टाई पैकर्स को लगने वाला ये पहला झटका है. कप्तान कुछ बात कर रहे हैं उनसे. हालांकि अमन मनियार ने पिछला जो मैच था उसमें गर्म पानी वाला ओवर किया था. क्या मुकाबला रहा था वो. नए बैट्समैन एजाज कुरैशी 1 डाउन पोजीशन पे आए. पिछली इनिंग में अच्छी बल्लेबाजी की थी और कुल मिलाकर 21 रन बनाए थे. अमन मनियार देखिए किस तरह से आउट हुए. बहुत दूर से खेला था. मोठी विकेट आणि इन्फॉर्म बॅटरला आउट केलंय. तर मात्र परत एक वेळा बॅटिंग ऑर्डर मध्ये परिवर्तन आहे, कारण मागच्या काही मॅचेस मध्ये एजाज ओपनिंग साठी येत होता. आता 1 डाऊन आलाय फलंदाजी करण्यासाठी. फुलर लेनचा बॉल होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळेल. या सिंगलने खातं उघडलं एजाज कुरेशीचं. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये असे ज्यावेळेला फटके सजवले जातात, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, त्यावेळेला मजा येते असे फटके पाहत असताना. Absolutely. Firmly driven, picks on the full by just Qureshi, middle of the bat and off the mark with single. फर्स्ट बॉलवर विकेट, सेकंड बॉल सिंगल. धावा झाल्यात फक्त 8 बॉलचा खेळ संपला. 8 रन आहेत स्कोर बोर्डवर. 80 धावांची गरज आहे अजून.
स्लोअर वन. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, एक सिंगल तरी ते मिळताना दिसेल. निखिलचं आता शेवटी खातं उघडलंय. टीमची धावसंख्या फक्त 9 धावा 9 बॉलच्या समाप्तीनंतर. देखिए बहुत कुछ गेंदबाज भी कई सालों से कर रहे हैं और क्रिकेट जितना बदल रहा है, आपने देखा कि कितनी चतुराई से उसे एक्शन में गति परिवर्तन किया था अमन मनियार ने. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात कलाम अली अमन. शॉर्ट बॉल, हुक शॉट मारला, इथे धावा बुक केल्या जातील. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी एजाज कुरेशीच्या पॅटमधून ब्लास्ट, सिक्सर. इतनी छोटी गेंद रहेंगी मानो खोटी गेंद रहेंगी. देखिए अपने सामने ही पटक बैठे थे वहां पर अमन मनियार, और कितना मौका था एजाज के पास. लाइन से हटे, हुक किया, बिल्कुल सुरेंद्र अंबरनाथ के अंदाज में गेंद फाइन लेग के ऊपर जाती हुई 6 रन. 15 धावा. एक्सप्रेस स्नॉटर सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. यावेळेला उसळीच मिळालेली नाहीये. बॉलला खाली राहिला सरळ विकेट कीपर कडे. डॉट. सरप्राइज रहे थे वहां पर एजाज कुरैशी. इस ओवर में दूसरी मर्तबा हम देख रहे हैं कि गेंद ने उछाल कम लिया है. 8 धावा या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. कलाम अली अमन लास्ट बॉल. समोर आहे जज कुरेशी. बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये, कारण टार्गेट आहे 88 धावांचं. शेवटच्या बॉलवर ऑन ड्राईव्ह, एकच धाव मिळेल. स्ट्राईक ठेवेल एजाज. ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 8ची सरासरी. धावा झाल्यात फक्त 16 ताई पैकर्सच्या खात्यात. देखिए भले से एक विकेट गिरा है कुणाल सर, लेकिन ताई पैकर्स पालघर के बल्लेबाजों पे अभी तक शिकंजा कसा इन दोनों गेंदबाजों ने. 16 रन हो चुके हैं. बचे हुए जो 5 ओवर है उसमें मुकाबले को जीतने के लिए 72 रन चाहिए. ये ग्रुप बी 29 जून कल के मैचेस आप देखना ना भूलिए. मानसून सुपर सीरीज 2026 में तुइसा 11 टाइगर 8:30 बजे रिपोर्ट करना है. 9 बजे मैच रहेगा मैग्निफिसेंट नवी मुंबई के सामने. साथ ही साथ क्लियर सीड स्ट्राइकर्स वर्सेस वी लॉइन उड़ीसा. ये कल की 4 टीमें हैं जहां पर आप केतन मात्रे को देखेंगे, वहां पर विकी भुईर को आप देखेंगे, फरदीन काजी को देखेंगे, विवेक शेलार को देखेंगे, बिलाल शेख को देखेंगे, दीपेश माली को देखेंगे. अमित पांडे. पहिला बॉल कवसला फटका आहे. झेल सुटलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. एजाज कुरेशीच्या पॅटमधून सिक्सर. मौका भी दिया और छक्का भी दिया. देखिए 3 बैट्समैन बाएं हाथ के उसी पोजीशन में आज आउट भी हुए हैं जहां पर एक कैच छूटा है. ये देखिए मौका भी दिया और छक्का भी दिया. बाद में अफसोस करते रहे कि भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. 22 रन ऑन द राईज. कवसला षटकार. ड्राईव्ह केला आता स्क्वेअर ड्राईव्ह. पॉइंटला एक सिंगल इथे मिळताना दिसेल. आणि ज्यावेळेला जेल सोडता तुम्ही तुमचाच बॉल पाठलाग करताना दिसत आणि तेच इथे झालंय. पॉइंटला देखील तोच फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. बिल्कुल कई बार हम देखते हैं कि गेंदे उसी खिलाड़ी का पीछा करते हैं. आपकी बार अच्छा फील्ड किया था. पांडे भी लगातार फुलर लेंथ की गेंदबाजी कर रहे हैं. चांगला फटका. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. चौकार आलाय निखिल जाधवच्या बॅटमधून. 4 चौकार. कड़क, बहुत ही करारा ड्राइव, स्टैंड एंड डिलीवर, जूसी ऑफ वाली थी. और ये देखिए क्या गजब का शॉट केला वाइडिश लॉन्ग ऑफ पे. 4 रन. फुलर लेनचा बॉल आणि त्याच्यावर 4 धावा आल्यात निखिलच्या बॅटमधून. निखिल पोहोचला 5 वर. टीमची धावसंख्या 27. एक फलंदाज बाद. ताई पॅकर्स 88च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना. फुलर लेनचा बॉल मिस केली आहे लाईन. विकेट कीपरने, बॅटरने, आणि बॉल चाललाय थेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये. नॉन स्टॉप 22चा चौकार.
ये हर मैच में हम देखते हैं, हालांकि हाथों को छूकर, उनके ग्लोव्स को छूकर गेंद गई थी, लेकिन चौका आता हुआ। रन किस तरह आ रहे ज़रूरी नहीं, टाई पैकर्स के लिए रन आना ज़रूरी है। अब धीरे धीरे मैच में बैलेंस पोजीशन पे आती हुई टाई पैकर्स इस ओवर में स्कोर 31, विकेट गिराए। गेंदबाजी कर रहे हैं अमित पांडे निखिल जाधव के लिए। परत एक वेळा एक यॉर्करचा प्रयत्न चांगला खोदून काढलाय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 धावा. शेवटचा बॉल असणार आहे अमितच्या स्पेलचा. चांगली बॉलिंग केली अमितने, विकेट लेस आहे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त 20 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच्या स्पेलच्या दरम्यान लास्ट बॉल निखिलच्या समोर. चांगला यॉर्कर बॅटच्या एकदम टोएंडला लागला, एक सिंगल मिळते. 21 धावा या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये अमितने खर्च केल्यात. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. टाई पॅकर्सच्या खात्यामध्ये 88च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात फक्त 34. देखिए बचे हुए 4 ओवर में अब यहाँ से मुकाबले को जीतने के लिए 54 रन चाहिए। 54 रिक्वायर्ड रन रेट है 13.50 का, लेकिन एक प्लस पॉइंट जाता है कुणाल सर ताई पैकर्स पालघर के लिए कि उनके हाथ में 9 बैट्समैन हैं। निखिल 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं, एजाज कुरैशी ने आते ही अपने हाथ खोले हैं, और कहीं ना कहीं जो अपोजिशन साइड है उसके लिए एक ये है कि उसको यहाँ विकेटें लेना होंगी। हालांकि करंट रन रेट 11.33 का है और रिक्वायर्ड रन रेट 13.50 का है। एक मिडल कॉन्फ्रेंस बीच में होती हुई मॅच ऑन. टीम हर्डल सध्या पाहायला मिळते. 13.50 रिक्वायर रन रेट आता या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबा झाला 34. वेलकम बैक। देखना है कि यहाँ से मैच मोड़ ले सकता है तो उमर खान ने अमन मनियार को कंटिन्यू रखा है। उनको पता है ब्रेक थ्रू चाहिए। अमन मनियार सामना करेंगे उनका निखिल जाधव। एक चौका लगा चुके, 2 सिक्सर एजाज कुरैशी ने लगाए। विकेटों के पीछे 3 खिलाड़ी है, पॉइंट को भी अंदर बुला लिया गया है। इसका मतलब है कि गेंदों को पिचअप करेंगे अमन। डीप स्क्वायर लेग को भी पीछे भेजा है। कमी गतीने टाकलेला कटर लवकर ओळखता आलेला नाहीये. बॅट थोडीशी लवकर फिरली आणि ते खराब फिल्डिंग. जिथे 1 रन होती तिथे 4 धावा. तिथला फिल्डर बदलला होता, तो फिल्डर तिथे गेला महेश नांदगुडे आणि त्याच्याकडून देखील चूक होते. 4 धावा मिळतील. चौकार. खराब फील्डिंग। ये देखिए इससे खराब फील्डिंग क्या होंगी। शॉट में नहीं था दम, लेकिन रन तो ज्यादा मिल गए। 1-2 का 4। ऐसे लग रहा है कि कुछ खिलाड़ियों का मूड ही नहीं है। .38 38 धावा झालेले आहेत. अमन पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार निखिल जाधवच्या बॅट मधून. खराब रणनीति। वहां पर पॉइंट को आपने अंदर बुलाया, उसके बाद इतना विथ देंगे तो कहां छोड़ेंगे निखिल जाधव। बेहतरीन पंच कर दिया गेंद को कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए।
अब जाकर डीप कवर लगाया गया है। चांगला फटका, थोडासा पिश खेळला आणि बरोबर दिशा दिली, कारण पॉइंट आतमध्ये होता, त्याचा फायदा उचललाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज निखिल जाधव साठी धावा झाल्यात 42-42. चौथं षटक सध्या सुरू आहे. फुल टॉस आणि इथे 6 धावा नक्की मिळतील. टायमिंग प्रॉपर, बॉल हवाई सफर करतोय. 6 धावा निखिलच्या बॅट मधून. लोअर फुलटॉस गेंद थी, बहुत जल्दी गेंद को पढ़ लिया था वहां पे बल्लेबाज निखिल यादव ने। ये देखिए बॉटम एंड का कमाल का इस्तेमाल, छोटी बैकलिप से केवल सीधे ब्लेड से तीर की मानिंद उछाल दिया, 6 रन। चांगलं टायमिंग, 6 धावा आल्यात. बॅक टू बॅक बाउंड्रीज येतात. 2 चौकार 1 षटकार या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 48-48. निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅट मधून याच ग्राउंडवर शतक देखील आपण मागच्या वर्षी पाहिलं. या वर्षी एक अर्धशतक त्याने ठोकलंय आणि आता धावा झालेल्या आहेत 48-48. अजूनही 40 धावांची गरज आहे. परत बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा मिळतील. 4 येतोय चौकार. अमन मनियार तो परेशान है, करे तो क्या करे। फिर गेंदों में वो जगह दे बैठे थे हाथ खोलने की, बैकफुट पे गए, पंच किया गेंद को वैकेंट एरिया में, 4 रन। अमन मनियार का अमन चैन इस ओवर में छीन लिया है निखिल जाधव ने। 26 वर पोहोचला आता निखिल. स्टेडी स्टार्ट, शांत सुरुवात, परंतु आता आक्रमण सुरू झालंय. या ओव्हरच्या दरम्यान धावा येत आहेत. धावा झाल्या 52. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता, कवचला खेळण्याचा प्रयत्न, बॉल निसटला विकेट कीपर कडून. अंपायरचा इशारा येईल तोपर्यंत वाईट +1, 2 धावा ऍड होतील. आणि बॉलिंग टीमने DRS घेतलाय. वाईट बॉलला चॅलेंज. गरीबी में आटा गिला कर गया जा रहा है। अब धीरे धीरे ताई पैकर्स पालघर की जो पकड़ है वो मैच पे बहुत ही मजबूत हो चुकी है। देखना है तीसरे अंपायर का क्या डिसीजन आता है। वाइड बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. व्हाईट बॉलचा निर्णय कायम राहील. व्हाईट बॉल +1. परत एक वेळा कट केलाय. बॉलला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील धावा येतील. 4 येत आहेत चौकार. क्या जंपिंग स्क्वायर कट है, पंजों के बल उछलकर इस शॉट को खेला है एजाज कुरैशी ने। ये देखिए पंजों के बल बेहतरीन स्क्वायर लॉफ्टेड कट शॉट, 4 रन। इस ओवर में रनों का अंबार लगा दिया है। ओवर नंबर 4 चल रहा है और रन बने हैं इस वक्त 58। अमन ने अब तक 23 रन दिए। 19 बॉल 30 धावांची गरज. परत एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक चौकार इथे मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. 62 सगळ्यात महागडे षटक या डावातलं आणि या 62 धावा आता फलकावर लागलेल्या आहेत ताई पॅकरच्या खात्यात. This is the class of Ejaz Qureshi. Have a look at that. So elegant, so beauty, just looking like a wow. Superb shot indeed. अट्ठाईस रन दे डाले वहां पे अमन ने। अमन के 2 ओवर में कितने आए हैं? 37 रन। बचे हुए 3 ओवर में अब डगर थोड़ी आसान नजर आ रही है। उमर खान भी चिंतित नजर आ रहे हैं। सौरभ मात्रे आता खार्डीचा गोलंदाज. गोलंदाजीसाठी उद्या त्विशा 11 टायगर आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर क्लिअर कट स्ट्रायकर आणि त्यांच्या विरुद्ध वी लॉयन्स ओडिसा असा सामना इथे खेळवला जाईल.
26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये 18 बॉल आणि 26 धावांची गरज. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अप्रतिम हेलिकॉप्टरचा फटका इथे सजवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. केतन मात्र असे फटके मारू शकतो तर निखिल जाधव देखील काही कमी नाहीये. त्याच्या बॅट मधून असाच फटका. 6 धावा षटकार. सबसे बड़ी बात है कि गेंद के बिल्कुल करीब जाकर ये देखिए बल्ला फेंक दिया उन्होंने 6 रन. बीस रन और चाहिए मुकाबले को जीतने के लिए. इन दोनों ने मैच को अब एक तरफा कर दिया है. परत एक धमाका. हाय बॉल उंच 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 सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दूसरा षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून. ये बहुत दूर दे मारा है. ये देखिए गेंद, इसे फलकबोज शॉट कहते हैं. मानो गेंद आसमान को बोसा देकर जमीन पे आ गई हो. और कैमरा वर्क देखिए आखिरी मोमेंट तक 70-70 कैमरामैन की नजर में गेंद. 38 धावा नाबाद्याने केल्या त्या मॅच मध्ये. दुसरं अर्धशतक होऊ शकतं कारण 14 धावांची अजूनही गरज आहे. 16 बॉल मध्ये अर्धशतकासाठी 12 पाहिजेत निखिल जाधवला. कमी गतीने टाकलेला बॉल बीट केले सौरभने. आता 15 बॉल मध्ये 14 धावांची गरज. अभी भी काम तो बहुत आसान है. ये अच्छी गेंद थी. कटर की थी उन्होंने. लेग कटर थी और सामने से उनको कहा गया निखिल जाधव को एजाज की तरफ से कि हाथों को पड़िए. फुलटॉस बॉल हवेत आहे. चान्स आहे. दिनू कांबळे खाली. कॅच पकडला जाईल. फलंदाज निखिल जाधव आउट. 38 धावांची खेळी आता संपली आहे. 14 बॉल मध्ये 14 धावांची गरज. रन टू बॉल इक्वेशन है. अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे निखिल जाधव. 38 रन बनाए. वाइडिश लॉन्ग ऑफ पे दिनू कांबले ने उनका बढ़िया कैच पकड़ा. आज 70-70 स्पोर्ट प्रेजेंट मानसून सुपर सीरीज में दोस्तों मैं आपके साथ रहा. उसके लिए मैं मिस्टर 70-70 तारीफ सैयद साहब, 70-70 की पूरी टीम, मेरे दोनों काबिल दोस्त सर कुणाल दाते और चंदू शेट्टे सर, साथ ही साथ शुभम और मिस्टर कराले और पूरी टीम का शुक्रिया अदा करता हूं. और आप कल और परसों एंजॉय कीजिएगा 70-70 स्पोर्ट्स का ये मानसून सुपर सीरीज 2026. चौदह में 14 चाहिए और अयूब शेख को शायद इसलिए भेजा है या तो 2 से 3 गेंदों में काम तमाम. हा बॉल परत टाकावा लागेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडते आणि धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 75-75. 13 धावांची गरज आहे 14 बॉल मध्ये. 14 बॉल आणि 13 धावा. सामना सोपा होत चाललाय ताई पॅकर्स साठी. आज पहिला संघ क्वालिफाय झालाय क्वालिफायर 1 साठी. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरचा. चांगला फटका. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 81. आता 7 रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 7-12 का इक्वेशन है. 12 गेंदों में 7 रन चाहिए. ये ताकतवर शॉट है. ताकत को झोंक दिया था वहां पर अयूब शेख ने.
12 बॉल 7 रन. जतन ठक्कर इम्पॅक्ट प्लेयर आता गोलंदाजीसाठी आलाय. पहिला डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 7 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. ठक्कर को उस वक्त लाया है जब टक्कर कम हो चुकी है. इक्वेशन काफी आसान है. एक सिंगल इथेही येईल. रनआउटचा प्रयत्न ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव ऍड होईल. 2 धावा 5 धावांची गरज. लेग बायचा इशारा अंपायर कडून. चांगला फटका ड्राईव्ह केलाय आणि बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 धाव. स्कोर इज लेवल. 87 धावा झालेल्या आहेत. ताई पॅकर्सच्या खात्यामध्ये. अमर परुळेकर यांचा संघ सकाळच्या सत्रामध्ये एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स हा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरलाय आणि आता दुसरा संघ क्वालिफाय होईल. 1 धावेची गरज आहे आणि हा षटकार मारून सामना इथे फिनिश केलाय. सामना इथे जिंकलाय ताई पॅकर्स. पालघर या टीमने अभिनंदन. हा दुसरा संघ ठरतो या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये जाणारा, म्हणजेच क्वालिफायर 2 मध्ये खेळण्याची संधी या टीमला इथे नक्की मिळेल. अभिनंदन. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जाईल. निखिल जाधव ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. 38 धावांची खेळी त्याने साकारली आहे. सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करत असताना 38 धावा 14 बॉल मध्ये केल्या. निखिल ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. या निखिल आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मेन स्टेजवर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. निखिल आपण लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. लास्ट मॅच होती.